नमस्कार शेतकरी मित्रांनो आणि महाराष्ट्र राज्यातील लाडक्या बहिणींचं आपल्या या मराठी साईट या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व लाडक्या बहिणींचं स्वागत आहे. तर लाडक्या बहिणींना KYC करूनही पैसे आलेले नाही तर त्या ठिकाणी अर्ज तुम्हाला कुठे करता येणार आहे किंवा लाडक्या बहिणीचा जो काही हप्ता आहे तो आता 1500 रुपये कधी जमा होणार आहे किंवा त्या ठिकाणी आता लाडक्या बहिणी आता डायरेक्ट रस्त्यावरच उतरलेल्या आहे, त्यामुळे आता याबाबत जमा कधी होणार आहे याबाबतची सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तर त्यासाठी व्हिडिओ संपूर्णपणे बघा. तर बघा, राज्य शासनाकडून राबवल्या जात असणाऱ्या लाडकी बहीण योजनेला 1500 रुपये प्रमाणे दर महिन्याला दिला जातो. तर KYC करूनही अनेक महिलांच्या बँक खात्यात अद्याप त्या ठिकाणी अनुदानाची रक्कम जमा झालेली नाही. त्यामुळे सर्वत्र महिला नाराजी आणि चिंतेचे वातावरणच नाही तर आता त्या ठिकाणी अक्षरशः काही ठिकाणी तर आंदोलनसुद्धा व्हायला सुरुवात झालेली आहे. तर त्या ठिकाणी सरकारने 31 डिसेंबर 2025 पर्यंतची मुदत त्या ठिकाणी दिली होती, पण तरीही त्यांना लाखो महिलांनी त्या ठिकाणी KYC केलेली नाही आहे. तर त्या ठिकाणी त्यामुळं 1500 रुपयांचा हप्ता त्या ठिकाणी त्यांच्या खात्यात जमा होत नव्हता. काही तक्रारी येत होत्या, पण त्या ठिकाणी आता जवळपास जानेवारी महिन्याचा जो काही हप्ता त्याबाबत त्या महिला आता लवकर मिळत नाही. त्यासाठी आता आंदोलनासाठी म्हणजे डायरेक्ट आता उतरलेल्या आहेत बऱ्याच महिला त्या ठिकाणी. पण त्या ठिकाणी आता अशी बातमी समोर येत आहे की येत्या 5 दिवसात जो काय आहे लाडक्या बहिणींचा 1500 रुपये हप्ता लाडकी बहीण योजनेचा तो येत्या 5 दिवसाच्या आतमध्ये जमा होणार असल्याचं त्या ठिकाणी सांगण्यात येत आहे. तर तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी गाव पातळीवर विशेष शिबिर आयोजित त्या ठिकाणी करायला पाहिजे. तसेच कोणतीही पात्र महिला अनुदानापासून त्या ठिकाणी वंचित राहू नये याची काळजी देखील सरकारने घ्यायला पाहिजे. अशी त्या ठिकाणी अशा भरपूर त्या ठिकाणी जोरदार मागण्या घेऊन लाभार्थी महिला त्या ठिकाणी आता रस्त्यावर उतरलेल्या आहे. तर अशातच त्या ठिकाणी अजून 5 दिवसात त्या ठिकाणी लाडक्या बहिणींचे 1,500 रुपये जमा होतील असे त्या ठिकाणी सूचना आलेल्या आहेत.